स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेले आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता डेमो बघितल्याप्रमाणेच ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग आपण करणार आहोत. तर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की स्टार्टिंगला येऊन जे स्मॉल बीट तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहेत तर सिम्पली तिथं आपल्याला एक इमेज ॲड करून घ्यायची आहे. आता या सगळ्या बीटमध्ये फक्त एकच इमेज ॲड करायचं आहे. त्यासाठी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमची इमेज इथं ॲड करून घ्यायची आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं म्हणजे आपली इमेज आहे तिथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कवरून आपला जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून याची लेंथ 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे सिम्पली पहिला बीट तुम्हाला 0 सेकंदावर दिसून येईल. त्यानंतर 0.3 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन याच्याच खाली बरोबर तुम्हाला 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता 0.6 त्यानंतर 0.9 अशा प्रकारे काय करायचं थोडं पुढं म्हणजे एक बीट इथं आपल्याला अशा प्रकारे कट करत घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर फक्त एका क्लिकमध्ये तुम्ही बघू शकताय या इमेज लेअरचे प्रत्येकी बघू शकताय प्रत्येकी आपल्या बीटमार्कनुसार तुम्ही भाग करू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकताय आपण इथं भाग करून घ्यायचे आहेत. तर इझी वेमध्ये बघू शकताय तुम्ही इथं कशा प्रकारे करायचं आहे. सिम्पली लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली ही ऑप्शन आहे त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे आणि बघू शकताय आपले भाग झालेले आहेत. आता बघू शकताय स्मॉल लेअर आपल्या इथं रेडी झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेअरसाठी आपल्याला 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याची लेंथ 6.11 म्हणजे या डबल लेअरपर्यंतच करून घ्यायची. बघू शकता डबल मार्क इथं केलेला आहे. तिथपर्यंतच करून पहिल्यांदा आपण काय करायचं आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन ही इमेज आहे ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे. म्हणजे याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथं आपल्याला 3.24 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून 2 भागात कट करायचे आहे. अशाच प्रकारे 4.15 5.4 आणि 5.19 अशा प्रकारे बघू शकता इथंही आपले इमेज लेअरचे भाग झालेले आहेत. आता बघू शकता जिथपासून 2 बीट आहेत तिथपासून आपल्याला वेगळी इमेज ॲड करायची म्हणजे टोटल आपल्या 3 भागात 3 इमेज वेगवेगळ्या ॲड करून घ्यायच्या आहेत. तर 2 बीटपासून परत एकदा आपल्याला चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून ते आपल्याला काय करायचं आहे मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची ते सगळ्यात पहिल्यांदा साईज वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर सेट करून घ्यायचे आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6.29 सेकंदाला क्लिक करून इथं 2 भागात कट करायचे आहे. अशाच प्रकारे इथपासून चालवणारा प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कट करून घेताय. तर इथं अशा प्रकारे लास्टपर्यंत प्रत्येक इमेज लेअर आहे ती कट झालेली आहे. बघू शकता प्रॉपर वेने आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. तर आता कट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं की या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक नेऊन आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि तर 3 इफेक्ट 3 लेअर वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन ह्या ज्या स्मॉल लेअर आहेत या प्रत्येक स्मॉल लेअरला हाच इफेक्ट काय करायचा आहे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता मी प्रत्येक लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करतोय म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे लास्टपर्यंत काय करायचं लास्ट म्हणजे पर्यंत काय जिथपर्यंत हे स्मॉल लेअर आहेत तिथपर्यंतच आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय ह्या ज्या स्मॉल लेअरला आहे त्याला एकच इफेक्ट इथं अप्लाय केलेला आहे आणि त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की इथंपासून चालणाऱ्या ह्या ज्या लेअर आहेत त्या लेअरला सेकंड नंबर पेस्ट करण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून सेकंड नंबर आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे.
आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की बघू शकताय 3.10 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटला हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आता सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सेकंड नंबरच्या लेअरला म्हणजे सेकंड नंबरचे आपण इमेज जे ॲड केलेलं आहे त्या प्रत्येक लेअरला म्हणजेच 5.19 पर्यंत अप्लाय करायचे आहेत. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 2 लेअरच्या इथं आलाय तर काय करायचं आहे पहिलं लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथं पेस्ट इफेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे एक इमेज मध्ये सोडून 7.16 या सेकंदाच्या बीटमार्कला परत एकदा हाच इफेक्ट अप्लाय करायचे. म्हणजे हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथं आपल्याला काय करायचं आहे एकाड एक अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. बघू शकता आपण एकाड एक हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे आणि एकाड एक राहिलेला आहे तो सेकंड नंबरचा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपण अप्लाय केलेला आहे एकाड एक अप्लाय केल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन जिथं थर्ड नंबरला तुम्हाला राहिलेले काही इमेज बघू शकताय तर सिम्पली बघू शकता इथं आपल्याला डबल लेअर इथं आपण दिलेला आहे. त्यानंतर 6.29 पासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाड एक इमेज लेअरला हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. म्हणजे याचं कॉम्बिनेशन तुम्हाला युनिक असं बघताना मिळणार आहे. तर बघू शकता इथं आपल्याला एकाड एक इमेज लेअरला जो राहिलेला आहे तिथं आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला जो सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपले सर्व इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय की नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की याला कॅप्शन दिलं आहे आपण अशा प्रकारे रेक्टँगल किंवा ह्या ज्या इमोजी पेज आहेत त्या सिम्पली लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता ह्याही आपण लेअर लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरच्याही आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की ही जी PNG आहे ती लॉंग प्रेस करून वरती घ्यायची आहे. त्यानंतर सेकंड नंबर घ्यायचे आहे आणि ती जिथून आपण स्क्रोल केली तिथंच आपल्याला आणून ठेवायचे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला टेक्स्ट आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.